तर मित्रांनो आपल्या कार्डवरती ॲक्सेस होतं, तर हे सगळं आता आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे, पाहिजे ते खाऊ शकता. तर आपल्याला सिद्धार्थ मिळाला इकडे. थँक्यू सिद्धार्थ फॉर दी सेल्फी. थँक्स. तर सेल्फी आपल्याला काढलं आहे, मॅच वगैरे होतं तेव्हा झाला आहे तो. तर चला, झालं आहे आपलं दुकान बंद आणि मी इकडनं आता थेट निघतो आहे T1ला, डोमेस्टिक एअरपोर्टला. आपण ट्रॅव्हल करतो आहे आज हैदराबादला ऑफिशियल वर्कसाठी. तर हा माझा अंधेरीचं ऑफिस आहे. आताच आपलं दुकान बंद झालेलं आहे आणि आपण इकडनं पकडणार आहोत इंडिगो फ्लाईट थेट हैदराबाद गच्चीबोली ऑफिसला जाणार. तर हा ब्लॉग ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. रात्रीची फ्लाईट असल्यामुळे मला काही जास्त फ्लाईटचं काय रेकॉर्ड करायला मिळेल की नाही ते पण माहीत नाही, पण मी तुम्हाला डोमेस्टिक एअरपोर्ट T1चं पुरा नजारा, नंतर हैदराबादला उतरल्यावर T1 जे पण काही मला तुम्हाला दाखवायला मिळेल ते सगळं या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. तर चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात. बघा, हा आमचा ऑफिस आहे आणि इकडनं आता मी निघतो आहे डोमेस्टिक एअरपोर्टला. शिव आपल्याला सोडतोय. शिवला आता आला इम्पॉर्टंट कॉल, तो पहिला उचलतो आहे आणि मग ट्रॅव्हल करतो आहे. चला. थँक्स शिव, बाय, भेटूया लवकर. तर मित्रांनो आपल्याला शिवने T2ला ड्रॉप केलं आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट. इकडनंच आपण T1ला जाऊया. तर मित्रांनो या शटलने मी T1वर आलो आहे. हे आपलं डोमेस्टिक एअरपोर्टचं T1 आहे. थोडंसं जुगाड करायला लागला, मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. चला. ही फ्लाईट आहे 5393, 10:30ची हैदराबादला. चला पुढे आहे गेट नंबर 24, 21 to 31 लिफ्टनी वर जायचं आपल्याला. चला मित्रांनो, आपण चेक इन केलं आहे आतमध्ये. सिक्युरिटी चेक पण आपलं झालेलं आहे. आता आपण शोधतो आहे तर फ्री लॉन्चेस असतात. माझ्याकडे कोरल कार्ड आहे ICICI बँकेचा, तर फ्री ॲक्सेस आहे का बघूया, ते जाऊन बसूया. चला. तर मित्रांनो आपल्या कार्डवरती ॲक्सेस होतं, तर हे सगळं आता आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे, पाहिजे ते खाऊ शकता. इव्हन हार्ड ड्रिंक पण तुम्ही घेऊ शकता. हैदराबादला पोचायला ना खूप लेट होणार आहे, 12 वाजतील. तर आता ह्याच्यातलं काय काय घेऊ, स्टार्ट करूया आपण. पनीर टिक्का सँडविच आणि जिलेबी आणि गुलाबजामुन पण आहे. चला. मेन कोर्समध्ये चिकन जंगली सँडविच, चिकन पटियाला, दिवाली चिकन आणि एक्झॉस्टिस वेक इन हाँगकाँग स्टाईल. वा, काय घेऊ काय समजत नाही. चिकन रस्सा घेतला आहे, राईस आणि ह्या ना चिकन सँडविच आहे, खूप मस्त वाटतं. इकडे चिकन सुक्का आहे आणि इकडे फिश ग्रेव्ही आहे. आपण रसगुल्ला घेतलेला, स्प्राईट घेतली, अजून भरपूर काय आहे. तर पहिलं ह्यानी स्टार्ट करून खाऊन घेऊया आपण. चला. तर आपलं आता जेवण झालेलं आहे, तर आपण थोडंसं डेझर्ट घेतलेलं आहे, जिलेबी आणि गुलाबजामुन. त्या साईडला बार काउंटर आहे आणि इकडे मॅच चालू आहे. 6 मारला आहे रोहित शर्माने. इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच चालू आहे. इकडे आपण 3 तास बसू शकतो या लॉन्जेसमध्ये. आणि ह्या साईडला मेन कोर्स आणि डेझर्ट आपण ज्या सगळं घेतलं तुम्हाला दाखवलं. वा, आज रोहित शर्मा काय ऐकत नाही वाटते. मग अशी आपण बोलत होतो, शिवने मला T2ला सोडला होता. T2वरनं थोडंसं आपण जुगाड केलं. तिकडनं जरा पुढे आलात ना चालत की इंडिगोचे डिपार्चर्स शटल असते, फ्री शटल, ती तुम्हाला T2वरनं T1वर फ्री ऑफ कॉस्ट घेऊन येते. अदरवाईज तुम्हाला डायरेक्ट T1ला जायचं तर 200-300 रुपये ऑटोची खर्च आहे आणि वरनं 1 तास ते लागणार ट्रॅफिकमध्ये T1वरनं T1ला जायला. तर मी तो जुगाड केला. एकाला विचारलं की डिपार्चरला जाऊ शकतो का, त्यांनी मला जायला दिलं. तिकडनं पार्किंग 4मध्ये जाऊन मी फ्री शटल पकडलं T2वरनं आणि T1वर आलो. T1वरनं आल्यावरती माझ्या मित्रांनी सांगितलेलं की आपल्या ICICI क्रेडिट कार्डवरती, आपला करोल कार्डवरती लॉन्चेस फ्री असतात. क्वार्टरली फ्री असते. तिथे आल्यावर मी कार्ड माझं दिलं, लॉन्चेस पहिलंच लॉन्चेस भेटलं तिथे दिलं आणि कार्ड स्वॅप केलं तर बघितलं की तिथे अवेलेबल होतं.
तर आता लॉन्जेस एन्जॉय करतोय. चला, खाऊन झालंय, आराम करतोय आता इकडे. मित्रांनो होल्ड झाली होती, आता परत चालू झालेली आहे. रोहित शर्माची 50 झालेली आहे. तर बार काउंटर आहे इकडे. इकडे लिकर प्यायचं असेल तर तुम्हाला चार्जेबल आहे, बाकी सगळं फ्री आहे. तर आता आपली 10:30ची फ्लाईट आहे. तर आपण इकडनं 10 वाजता निघूया. म्हणजे जसंच गेट क्लोज व्हायला सामनेच आहे 24 गेट, त्याचं बाजूलाच बसलं लकीली. तर जसंच गेट ओपन होईल तर आपण इकडनं निघूया आणि फ्लाईट बोर्ड करूया. चला, तो सर मॅच एन्जॉय करतो मी. चला निघूया आता आपण लॉन्जेसमधनं बाहेर आणि आपल्या गेट नंबर 24कडे जाऊया परत. खूप झालं फुकटचं खाणं, जास्त वर आलेलं. आता जरासं चालूया. आणि जरा ॲक्च्युली मी बाहेर लवकर आलो कारण की मी जी बॅग घेतली आहे ती का एरोप्लेनमध्ये जाईल की लगेजमध्ये टाकायला लागेल ते विचारायचं होतं, म्हणून बाहेर आलो. आता विचारून घेतो, मग बघूया. आपलं गेट ओपन झाल्यावरती निघूया, आपण बोर्ड करूया फ्लाईट. चला. तर फ्लाईट बोर्ड झालेली आहे आपली. आता 1.5 तासाची जर्नी आहे. 1.5 तासात आपण पोहोचू हैदराबादला. बाहेरचा नजारा दाखवते. काळोखात आता काय दिसणार नाही. सामने पण इंडिगोची फ्लाईट उभी आहे. काळोखात एवढं काही आता मला क्लिअर दिसतंय की नाही काय माहिती. सो फ्रेंड्स, आपण हैदराबादला पोचलेलो आहोत. आता इकडनं हाफ ॲन आवर लागेल आपल्याला जो हॉटेल आपण बुक केलं आहे तिकडे जायला. तर एक पार्टनर मिळाला आहे, तो बोलला की आपण ओला करूया आणि 50-50 पे करूया आपण. तर बोललं चालेल, चला. तर चला. आणि माझी मोबाईलची बॅटरी पण खाली 5% राहिली आहे. तर जेवढं होईल तेवढं रेकॉर्ड करतो. मग हॉटेलवर गेल्यावर आपण हा ब्लॉग एंड करूया. चला. तर मित्रांनो, आता आपण हैदराबाद एअरपोर्टवरनं बाहेर पडतो आहे. तर हा माझ्यासोबत आहे, हाच हेल्प करतो आहे आपल्याला ओला बुक करून. हा इथला लोकल आहे. तर दोघे मिळून चाललो आहेत. तर चला, याच्या पाठीपाठीच. तर मित्रांनो, पोचलो आहेत आपण हॉटेलमध्ये. तर हे बघा, असं हॉटेल आहे. रात्रीचे 1 वाजले आपल्याला पोचायला. बापरे, 4थ्या माळ्यावरती आहे. आपला 420 रूम नंबर भेटला आहे आपल्याला मस्त पैकी. 420. तर आपलं ओपन झालं आहे. असा आहे आपला रूम. चला बंद करूया. इकडे वॉश बेसिन, टी व्ही बघू शकता इकडे बसून. झोपायला कुठे आहे, बॅड कुठे आहे? इकडे तर खाली बसायलाच आहे बघा. बेडरूम या साईडला वाटते. हो, नाईस. वा, डबल बेड आहे. इंटिरियर मस्त आहे एकदम तसा. चला बॅक काढूया, थकायला झालं. ओके, वॉशरूम असणार. हा, बाथटब आहे, छान आहे. टॉवेल बिवेल आहे. चला, तर असं आहे आपलं 2 दिवसासाठी हा स्टे. हां, सो फ्रेंड्स, फ्रेश झालो, थकलो होतो जरा. तर मित्रांनो, अशी होती आपली जर्नी मुंबई टू हैदराबाद. इकडनं 1.5 किलोमीटरवरती माझं ऑफिस असणार आहे. सकाळी लवकर जायला लागेल. तर मुंबईवरून मी 6ला निघालेलो ऑलमोस्ट. तर 10:30ची माझी फ्लाईट होती. एअरपोर्टवरती ऑलमोस्ट 2 तास मी घालवले. लॉन्जेसमध्येच होतो. जर तुमच्याकडे पण क्रेडिट कार्ड असेल आणि त्याच्यात लॉन्जेस फ्री असेल तर त्याचं युजेस करा.
कारण की फ्री ऑफ कॉस्ट जेवण असतं सगळं, आणि पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. खूप एन्जॉय केलं मी. नंतर ॲक्टर सिद्धार्थ पण आपल्याला मिळाला, त्याच्यात पण खूप छान अनुभव होता. खूप चांगला प्रेमळ बोलायला आहे तो, आणि चांगलं कॉपरेटिव्ह करत होते. जेवढे पण माझे फोटोज काढायला त्याच्याबरोबर येत होता, तो स्माईल करून सगळ्यांबरोबर सेल्फी काढत होता. तर खूप चांगलं बिहेवियर दिसलं त्याचं मला. तिकडनं मग हैदराबादला आपण आता थोडक्यात मी तुम्हाला माझा स्टे पण दाखवलं. तर जे काही मला दाखवता आलं मुंबई टू हैदराबाद या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि जर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितलाच असाल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल देन, देवा काळजी.